नमस्कार. श्री शिव महापुराण रुद्र संहिता सती खंड अध्याय क्रमांक 1. सती चरित्र. श्री गणेशाय नमः. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, हे विधाता, महादेवांच्या कृपेने तुम्ही सर्वज्ञ आहात. तुमच्या मुखातून मंगलकारक व अमृतमयी शिवकथा ऐकून माझ्या मनात त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा उत्पन्न झाली आहे. मी सतीच्या कीर्तीने युक्त दिव्य शिवचरित्र ऐकू इच्छितो. सदाशिव योगी आहेत, तरीही त्यांच्या मनात विवाहाचा विचार कसा आला? सती दक्षपत्नीच्या गर्भातून कशी उत्पन्न झाली? ती शिवपत्नी कशी झाली? दक्षावर नाराज होऊन तिने आपल्या शरीराचा त्याग कसा केला? चेतनाकाशाला प्राप्त होऊन ती पुन्हा हिमालयाची कन्या कशी झाली? पार्वतीने कशा प्रकारे घोर तपश्चर्या केली? तिचा शिवजींशी कसा विवाह झाला? कामदेवाचे भस्म करणाऱ्या शिवजींच्या अर्ध्या शरीरात तिला कसे स्थान प्राप्त झाले? भगवानांचे अर्धनारीश्वर रूप काय आहे? हे महामते, या सर्व गोष्टींबद्दल तुम्हीच विस्तृत विवेचन करू शकता. तुम्ही कृपा करून याविषयी निरूपण करा. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, मुने, देवी सती व भगवान शिव यांच्या कथा अत्यंत शुभ, परमपावन, दिव्य आणि गोपनीय आहेत. या कथा ऐकून जन्म सफल होतो. आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. संध्या ही माझी कन्या. एके दिवशी तिचे सौंदर्य पाहून मी कामपीडित झालो. तेव्हा महायोगी रुद्रांनी माझा धिक्कार केला. मला पितृधर्माचे स्मरण करून ते कैलासावर निघून गेले. मायेने मोहित होऊन मी त्यांच्याशी वैर धरले. मी द्वेषाने जळफळत होतो. मी पुत्रांच्या सहाय्याने त्यांना मोहित करण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. म्हणून मी भगवान विष्णूंचे ध्यान केले. शिवतत्व जाणणाऱ्या श्रीहरींनी मला अनेक प्रकारे समजावले. तेव्हा मी शंकराबद्दल असलेली ईर्ष्या सोडून दिली, पण माझा हट्ट कायम राहिला. मी शक्तीची आराधना केली. महादेवांना मोहित करण्यासाठी दक्षापासून सतीची उत्पत्ती केली. दक्षसुता उमा दुस्सह तपश्चर्या करून रुद्रांची पत्नी झाली. तिच्याशी विवाह करून रुद्रदेवांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. ते दोघे सुखाने कालक्रमणा करू लागले. पुढे शिवजींच्या मायेने दक्षाला अहंकाराने ग्रासले. तो रुद्रांची निंदा करू लागला. त्याने एका विशाल यज्ञाचे आयोजन केले. यात सहभागी होण्यासाठी मला श्रीहरींना, देवांना व ऋषीमुनींना निमंत्रणे पाठवली, पण रुद्र आणि सती यांना बोलावले नाही. ही वार्ता कळताच सतीच्या मनात माहेरी जाण्याची तीव्र उत्कंठा निर्माण झाली. शिवचरणांना वंदन करून तिने दक्ष यज्ञास जाण्याची इच्छा व्यक्त केली. शिवजींनी तिला खूप समजावले. म्हणाले, प्रिये, तुझा पिता माझा द्वेष करतो. तो माझ्याविषयी वैरभावना धरून आहे. म्हणूनच त्याने यज्ञाचे निमंत्रण धाडले नाही. अशा आयोजन प्रसंगी तू न बोलवता जाणे हे केव्हाही अपमानजनक व अनिष्टकारकच असते. पण तिने त्यांचे ऐकले नाही. तेथे जाण्याचा हट्टच धरला. तेव्हा पुढे काय होणार हे माहीत असूनही त्यांनी तिला जाण्याची अनुमती दिली. ती मोठ्या आनंदाने माहेरी आली. तिथे तिला कोणीही विचारले नाही. तिने मंडपात प्रवेश केला. तेथील यज्ञात महादेवांचा भागही ठेवलेला नव्हता. येथे आपल्या पतीची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे हे पाहून ती संतापली. तिने दक्षासहित सर्वांची निंदा केली आणि दगदगत्या यज्ञकुंडात उडी घेऊन सर्वांसमक्ष देहत्याग केला. सतीच्या निधनाच्या वृत्ताने शंकर संतप्त झाले. त्यांनी एक जटा उपटून
गणांसहित वीरभद्राला उत्पन्न केले. त्याला सर्व वर्तमान सांगून दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्याची आज्ञा केली. तो पुष्कळ गणांना घेऊन तेथून निघाला. त्याने दक्षाच्या यज्ञस्थानी घुसून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच झोडपून काढले. कोणालाही सोडले नाही. प्रचंड हानी केली. विष्णू आणि अन्य देवतांना प्रयत्नपूर्वक जिंकून दक्षाचा शिरच्छेद केला. त्याचे मस्तक यज्ञाग्नीत हवन केले. दक्ष यज्ञाचा विध्वंस करून वीरभद्र गणांसह कैलासावर गेला. त्याने महादेवांना सर्व वृत्तांत सांगितला. त्या उपद्रवाने भयभीत झालेल्या सर्व देवतांनी शिवस्तुती केली. त्यांना वारंवार प्रार्थना केली. देवांना आगतिक होऊन शरण आलेले पाहून दीनवत्सल शिवप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी दक्षाला जिवंत करून त्याच्याकडून सर्वांचा सत्कार केला. पुन्हा यज्ञ करवला. तो व्यवस्थित संपन्न झाला. त्या यज्ञप्रसंगी सर्वांनी रुद्रपूजन केले. सतीच्या देहापासून निघालेली ज्वाला पर्वतावर जाऊन पडली. ती ज्वालामुखी म्हणून प्रसिद्ध झाली. तिचे पूजन केल्याने सर्व मनोरथ पूर्ण होतात आणि तिच्या दर्शनाने सर्व पातके नष्ट होतात, अशी त्या देवीची कीर्ती झाली. तीच सती पुढे हिमालयाची कन्या झाली. तिचे नाव पार्वती. तिने कठीण तप करून भगवान शंकरांना पुन्हा आपले पती म्हणून वरले. अध्याय 1 समाप्त.